अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि तिकडे लगेच त्यांच्या 1000 कोटींच्या मालमत्तेला म्हणजे बेनामी मालमत्तेला मोकळं करून टाकलं गेलं। पुन्हा एकदा क्लीन चिट मिळाली। कुटुंबासह अजितदादा मुक्त झाले। वॉशिंग मशीनची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली। राज्यामध्ये संतप्त पडसाद उमटले। वॉशिंग मशीन पुन्हा चर्चेत आली। आता मात्र हा विषय दिल्लीतही वाजला आहे, गाजला आहे। मित्रहो नमस्कार। महायुतीच्या सरकारने दुसऱ्यांदा सरकार स्थापन केलं। तिघांचा शपथविधी झाला। आता बघा या तिघांमध्ये अजित पवार ही आहेत। अजित पवारांचा शपथविधी होताच लगेच अजितदादांना एका मोठ्या प्रकरणामधून मुक्त करण्यात आलं। अहो जादुई ठरलेल्या त्या वॉशिंग मशीननं पुन्हा एकदा आपला चमत्कार दाखवला। अजित पवार यांना बेनामी मालमत्ता प्रकरणातून अलगदरित्या सही सलामत बाहेर काढण्यात आलं। अर्थातच राज्यात त्याचे पडसाद उमटले। विरोधकांनी पुन्हा एकदा भाजपच्या वॉशिंग मशीनची कमाल असल्याचं म्हटलं। जोरदार टीकाही झाली। अर्थात या टीकेचा कोणावर काय फरक पडणार आहे हो। असे कितीतरी नेते आजवर या वॉशिंग मशीनमध्ये गेले आणि स्वच्छ करून बाहेर आले, शुद्ध झाले, पवित्र झाले। इकडे अजित पवार आणि तिकडं म्हणजे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचीही कोट्यावधी रुपयाच्या घोटाळ्यामधून सुटका करण्यात आली। आता हा विषय केवळ लोकांच्या चर्चेपुरता राहिला नाही, तर तो थेट दिल्लीत देखील वाजला आहे, गाजला आहे। केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईमधून अजित पवार आणि चंद्राबाबू नायडू यांना क्लीन चिट कशासाठी देण्यात आली असा सवालच आता काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून मोदी सरकारला केलेला आहे। म्हणजे संसदेमध्ये सुद्धा हा विषय आता वाजू लागलेला आहे। काँग्रेसचे नेते मणिकम टागोर यांनी लोकसभेमध्ये स्थगन प्रस्तावाची सूचना देत अजित पवार आणि चंद्राबाबू नायडू यांना हाय प्रोफाईल प्रकरणामध्ये क्लीन चिट दिल्याबद्दल मोठी चिंता व्यक्त केली। त्यावर सभागृहामध्ये चर्चा करण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे। 1000 कोटी रुपयांचे बेनामी मालमत्ता प्रकरण आणि 371 कोटी रुपयांचा कौशल्य विकास घोटाळा या प्रकरणामध्ये अजित पवार आणि चंद्राबाबू नायडू यांना क्लीन चिट देण्यामुळं केंद्रीय तपास यंत्रणाच्या निपक्षपातीपणावर शंका निर्माण होते असं टागोर संसदेमध्ये म्हणालेले आहेत। मोदी सरकारनं अजित पवारांचं नाव साफ केलं, स्वच्छ केलं, तर इकडे चंद्राबाबू नायडू यांना देखील क्लीन चिट देण्यात आली असा गंभीर स्वरूपाचा आरोप या टागोर यांनी केलेला आहे। आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की यासाठी कोणते निकष वापरले गेले आणि योग्य प्रक्रिया पाळली गेली की नाही, कारण पुराव्याचा अभाव तपासाच्या अखंडतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो। ईडी आणि सीबीआयची विश्वासार्हता धोक्यात आहे। त्यामुळं पवार आणि नायडू यांच्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलंय याबाबत स्पष्टीकरण देण्यात यावं अशी मागणी या टागोरांनी केली आहे। आयकर विभागाने अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियाच्या अनेक मालमत्तावर छापे टाकून 1000 कोटी